Hello students, let's continue our topic banks and simple interest. In last video we see a type of account that is saving account. Okay, and there is one more type of account that is current account. तर करंट अकाउंट म्हणजे काय, मनी कॅन बी विथड्रॉ फ्रॉम इट एनी नंबर ऑफ टाइम्स. तर या प्रकारच्या अकाउंटमधून आपण कितीही वेळेला पैसे विथड्रॉ करू शकतो. बट वन डज नॉट गेट एनी इंटरेस्ट ऑन द अमाऊंट इन दिस अकाउंट. पण या प्रकारच्या अकाउंटमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं इंटरेस्ट मिळत नाही. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं व्याज या अमाऊंटवरती मिळत नाही. पण आपल्याला हवी तेव्हा हवी तेवढी रक्कम आपण ह्या अकाउंटमधून विथड्रॉ करू शकतो. To get more interest, we have to keep a fixed amount in a bank for a longer period of time. We can avail of facilities like the fixed deposit or recurring deposit schemes for that purpose. जर आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळवायचे असतील आपल्या अमाऊंटवरती, आपल्याला आपण जे पैसे भरणार आहोत बँकेत त्यावरती आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळावा अशी जर आपली इच्छा असेल, तर बँकेकडून काही फॅसिलिटीज, काही स्कीम्स अरेंज केलेल्या असतात. तर त्याला काय म्हणतात, फिक्स्ड डिपॉझिट, रिक्युरिंग डिपॉझिट, FD अँड RD या प्रकारच्या काही स्कीम्स असतात बँकेत. तर त्यामध्ये आपण पैसे गुंतवू शकतो किंवा डिपॉझिट करू शकतो. तर अशा प्रकारच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये काय करावं लागतं, आपल्याला एक फिक्स्ड अमाऊंट बँकेमध्ये डिपॉझिट करायला लागते, बट फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम, खूप वर्षासाठी, 5 वर्ष 10 वर्ष अशा लॉंगर पिरियड ऑफ टाईमसाठी आपल्याला ते पैसे गुंतवावे लागतात. आणि ते आधीमध्ये आपल्याला म्हणजे काढता येत नाहीत सारखे सारखे. ओके, तर त्या अशा प्रकारच्या स्कीम्समध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळतं. नेक्स्ट पॉईंट इज अ कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट. आता हे जे इंटरेस्ट आहे, व्याज बँक आपल्याला देतं किंवा लोन घेतल्यानंतर आपल्याला बँकेला द्यावं लागतं. तर हे इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करतात. फर्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय इंटरेस्ट. ओके, the interest means people who borrow from a bank are charged an amount for the use of the money loaned to them. Okay, or the people who deposit money, okay, they paid by bank. जे लोक अमाऊंट डिपॉझिट करतात बँकेत त्यांना बँक काय करते, काही अमाऊंट पेड करते बँकेत पैसे ठेवल्याबद्दल. आणि जी लोक बँकेकडून ॲज अ लोन म्हणून पैसे घेतात बँकेकडून, त्या लोकांना बँकेला काही अमाऊंट पेड करावी लागते. ठीक आहे, तर अशा प्रकारची जी अमाऊंट असते त्याला काय म्हणतात, इंटरेस्ट म्हणतात. ओके, सो द मनी डिपॉझिटेड इन द बँक ऑर द मनी लेंट बाय अ बँक टू अ बरोवर इज कॉल्ड द प्रिन्सिपल. तर हे झालं इंटरेस्ट. आता प्रिन्सिपल म्हणजे काय, जी रक्कम आपण डिपॉझिट करतो बँकेत त्या रकमेला काय म्हणतात, प्रिन्सिपल. किंवा जी रक्कम आपण बँकेकडून ॲज अ लोन घेतो त्या रकमेला काय म्हणतात, प्रिन्सिपल. फॉर एक्झाम्पल, आता मला 15,000 रुपये बँकेत डिपॉझिट करायचे, तर मी 15,000 रुपये जे बँकेत डिपॉझिट करणार आहे त्याला म्हणतात प्रिन्सिपल. आणि मग आफ्टर 1 इयर बँक मला 15,000च परत देते का, नाही, त्याच्यावरती इंटरेस्ट काउंट करून 15,000चे मग वाढतात पैसे. अमाऊंट परत मिळताना जास्त पैसे मिळतात, मग ते जास्तीचे जे पैसे असतात त्याला म्हणतात इंटरेस्ट. ओके, त्याच पद्धतीनं लोनचं, जर मी लोन एक 20,000चं लोन जर बँकेकडून घेतलं, तर मला एका वर्षानंतर ते लोन जर परत करायचं आहे बँकेला, तर परत करताना आपण फक्त 20,000च परत करता येत नाहीत आपल्याला, तर जास्त रक्कम परत करावी लागते. त्याचं जे इंटरेस्ट होतं, जे कॅल्क्युलेट केलं जातं, ते इंटरेस्ट प्लस आपले 20,000 एवढी रक्कम आपल्याला बँकेला परत करावी लागते. आणि ते जे जास्त पैसे आपण परत करणार असतो, जास्तीचे पैसे, त्याला म्हणतात इंटरेस्ट. आणि जी टोटल अमाऊंट आहे 20,000 मूळ अमाऊंट आपण घेतलेली बँकेकडून त्याला म्हणतात प्रिन्सिपल. आता हे इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करतात, तर आपण जे पैसे डिपॉझिट केलेले असतात किंवा आपण जे लोन घेतलेलं असतं त्याच्यावर जे इंटरेस्ट पेड करतात किंवा घेतात त्याला एक रेट ठरलेला असतो. तो रेट कसा ठरलेला असतो, फॉर एव्हरी 100 रुपीज अँड फॉर अ गिवन पिरियड ऑफ टाईम. ठरलेल्या वर्षासाठी आणि प्रति 100 रुपयासाठी तो रेट ठरलेला असतो. रेट ऑफ इंटरेस्ट % पर ॲनम. तर हा रेट कसा ठरलेला असतो, % पर ॲनम, म्हणजे प्रति 100 रुपये प्रतिवर्ष. म्हणजे प्रत्येकी 100 रुपयाला प्रत्येक वर्षाला एवढा एवढा रेट असं ते ठरलेलं असतं. त्यालाच काय म्हणतात, रिटर्न ॲज अ PCPA. द लॉंग फॉर्म ऑफ PCPA इज
% पर ॲनम. ॲनम मीन्स इयर, एक वर्ष. ॲनम म्हणजे काय, वर्ष. ओके, और वी कॅन से % पर इयर. ओके, सो PCPA gives the amount of interest due on every 100 rupees for a period of 1 year. That is annually. Okay. Now the next point is a simple interest. In this class we just learn about simple interest. Okay. आणि जे दुसऱ्या प्रकारचे इंटरेस्ट असतं ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तर आपण या येथे फक्त सिम्पल इंटरेस्टवरती अभ्यास करणार आहोत. आणि सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय, जे इंटरेस्ट चार्ज केला जातो फॉर 1 इयर, जे एका वर्षासाठी केवळ चार्ज केलं जातं त्याला सिम्पल इंटरेस्ट म्हणतात. ओके, नाव लेट सी सम एक्झाम्पल्स बेस्ड ऑन अ बँक्स ट्रान्झॅक्शन. ओके, जे बँकेमध्ये आपण लोन घेतो, डिपॉझिट करतो, त्याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते बघणार आहोत आपण. सो फर्स्ट एक्झाम्पल इज Vinita deposited rupees 15,000 in a bank for 1 year at an interest rate of 7 PCPA. How much interest will she get at the end of the year? Okay, so this is a simple example. Vinita deposited how many rupees? 15,000 rupees in a bank for how many years? For 1 year. Okay, and at an interest rate सुद्धा दिलेला आहे. The interest rate is a 7 PCPA. It means 7 रुपीज% पर इयर. म्हणजे प्रत्येक वर्षाला 100 रुपयाला 7 रुपये इतकं तिला इंटरेस्ट मिळणार. ओके, बिकॉज शी डिपॉझिटेड शी कॅनॉट बरो, शी डिपॉझिटेड द मनी इन अ बँक. तिनं डिपॉझिट केल्यात म्हणजे तिला इंटरेस्ट मिळणार. ठीक आहे, तर ते इंटरेस्ट 100 रुपयाला 7 रुपये इतकं मिळणार. किती, प्रतिवर्षाला, प्रत्येकी 1 वर्षाला. ठीक आहे, असा रेट ठरलेला आहे. And what is asked? They asked how much interest will she get at the end of the year. ओके, तर आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे, तिने किती पैसे डिपॉझिट केले ते दिलेलं आहे, आपल्याला टाईम दिलेला आहे, इयर, 1 इयर. ओके, ते दिलेलं आहे. अँड ऑल्सो दे गिव्ह द रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, अँड वी हॅव टू फाइंड आउट द इंटरेस्ट ॲज अ इंटरेस्ट, म्हणून तिला किती अमाऊंट मिळेल हे फाइंड आउट करायचं आहे. सो इन दिस एक्झाम्पल द प्रिन्सिपल इज रुपीज 15,000. Period is 1 year and rate is interest 7 PCPA. If principal increases, interest increases. जसं प्रिन्सिपल इन्क्रीज होतं तसं रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा इन्क्रीज होतं. ठीक आहे, म्हणजे आपण जेवढे पैसे जास्त भरू तेवढं आपल्याला जास्त व्याज मिळणार. सो दॅट इज इंटरेस्ट इन्क्रीजेस इन प्रपोर्शन टू द प्रिन्सिपल. तर आता इथं प्रपोर्शन आलं, जसं प्रिन्सिपल इन्क्रीज होणार तसं इंटरेस्ट इन्क्रीज होणार. ओके, सो वी कॅन टेक द रेशो. आपण डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये हे इन्क्रीज होतात, तर आपण रेशो घेऊ शकतो. लेट अस सपोज दॅट द इंटरेस्ट ऑन द प्रिन्सिपल ऑफ 15,000 इन एक्स. आपण काय समजूया, 15,000 रुपीजवर आपल्याला एक्स एवढं इंटरेस्ट मिळणार आहे असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे, सो वी यूज द लेटर एक्स फॉर द इंटरेस्ट ऑन 15,000 जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते आपण लेटर एक्स सपोज करूया. आणि आपल्याला इथं रेट दिला आहे. रेट म्हणजे काय असतं, 100 रुपयाला केवढं इंटरेस्ट मिळणार आपल्याला पर इयर. ठीक आहे, इट मीन्स ऑन प्रिन्सिपल रुपीज 100 द इंटरेस्ट इज 7 रुपीज. म्हणजे 100 रुपयाला आपल्याला 7 रुपीज एवढं इंटरेस्ट मिळणार. तर 15,000 रुपयाला किती इंटरेस्ट मिळणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो वी शॅल टेक द रेशो ऑफ इंटरेस्ट टू द प्रिन्सिपल. तर आपण हे 2 रेशो घेऊ शकतो. कशाचा रेशो घ्यायचा आहे, इंटरेस्टचा आणि प्रिन्सिपलचा. ओके, अँड राईट इन 2 फॉर्म्स अँड ऑब्टेन अँड इक्वेशन. तर हे 2 फॉर्म्स लिहून आपण इक्वेशन तयार करू शकतो. अँड देन वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, सो इट मीन्स 15,000 रुपीजला एक्स इतके इंटरेस्ट आहे. ओके, अँड 100 रुपीजला 7 इतके इंटरेस्ट आहे. तर हे आपण 2 रेशोज घेतले. याचाच अर्थ काय, 100 रुपीजला 7 एवढे इंटरेस्ट आहे, तर 15,000 रुपयाला किती इंटरेस्ट. ठीक आहे, 100 रुपीजला 7 इतके इंटरेस्ट, तर 15,000 रुपयाला किती इंटरेस्ट. तर हे आपण रेशो घेऊन आपण इक्वेशन तयार करूया आता. ओके, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 15,000. टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स वी हॅव टू मल्टिप्लाय 15,000 ऑन बोथ साइड्स. ओके, ज्या आपण हे 15,000 मल्टिप्लाय करू वी गेट अ एक्स इज इक्वल टू 1050. ओके, हे जेव्हा आपण सॉल्व करू वी गेट अ 1050. इट मीन्स
विनिता विल गेट अन इंटरेस्ट ऑफ ₹1050. ठीक आहे, एवढं इंटरेस्ट मिळणार तिला. ओके, आणि टोटल अमाऊंट तिला वर्षी ॲट द एंड ऑफ इयर तिला किती अमाऊंट मिळणार? तिनं जे प्रिन्सिपल म्हणजे जे डिपॉझिट केले 15,000 प्लस एवढं इंटरेस्ट मिळणार तिला. ओके, इट मीन्स शी गेट अ ₹16,050 टोटल अमाऊंट. इंटरेस्ट एवढे मिळणार प्लस तिनं डिपॉझिट केलेले पैसे सुद्धा तिला मिळणार परत. आलं लक्षात? नाव वी हॅव टू स्टॉप हिअर. सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ विथ अवर नेक्स्ट चॅप्टर. बाय.